माझा छत्रपती संभाजीनगर. तर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू वाल्मिक सरोदे यांच्याशी केलेली ही बातचीत होती. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडी मार्फत करण्यात यावा यासाठी उद्या परळी अंबाजोगाई महामार्गावरती कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनामध्ये महादेव मुंडे कुटुंबीय सुद्धा रस्त्यावरती उतरणार आहे. एका लेकीला आणि सुलेला न्याय देण्यासाठी केल्या जाणाऱ्या रास्ता रोको आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलंय. प्रशासन पहिल्यापासूनच आरोपीची पाठराखण करत असून या प्रकरणात प्रशासनाची हालचाल दिसून येत नसल्याची ज्ञानेश्वरी मुंडे त्यांचं असं म्हणणं आहे. त्याचे आंदोलन जे करत आहेत माझ्या सासरचे आणि माहेरचे की एक लेकीला आणि एका सुनेला न्याय देण्यासाठी, तर सगळ्यांनी सहभागी व्हा आणि सगळ्यांनी तिथं सहकार्य करावे आणि शांततेपणे अजून आपल्याला काही हिंसा करायची नाही. आणि एसआयटी सीआयडीची तर मागणी केली आहे आपण आणि आरोपी तात्काळ अटक करून आपल्याला न्याय पाहिजे. दुसरी काहीच मागणी नाही आपली. नाही, प्रशासन तर पहिल्यापासूनच आरोपीला पाठराखण करत आहे. आरोपीचे नाव बी घेतले काही बी केलं तरी प्रशासन काही माहितीच देत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही काल